नमस्कार शिक्षक बंधूंनो, बघा आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न विचारलेला आहे की विद्युत कंपनीने विद्युत दर 20% ने वाढविला, दुसऱ्या वर्षी पुन्हा 15% ने भाव वाढविला, हा वाढीव दर एकदाच वाढवायचा झाल्यास शेकडा कितीने वाढ करावी लागेल. आता या ठिकाणी नीट लक्षात घ्या, आपण डायरेक्ट काय करतो, पहिल्यांदा कितीने वाढलाय, 20 ने वाढलाय, नंतर कितीने वाढलाय, 15 ने, आणि या दोघांची बेरीज करून टाकतो. 20 अधिक 15 बरोबर 35 आपलं उत्तर आपण लिहून टाकतो आणि नेमकं ते पर्यायामध्ये पहिल्याच ह्याच्यात दिलेलं असतं. मग अशा वेळेस या प्रश्नार्थ चुका होऊ नये म्हणून काय करायचं ते आज या ठिकाणी आपण समजून घेऊ. बघा आता या ठिकाणी जो दिलेला दर आहे तो दोन वेगवेगळ्या पद्धतीत वाढलेला आहे. म्हणजे सुरुवातीला 20% वाढलेला आहे. आता सुरुवातीला 20% वाढला तर समजा 100 रुपये आपली मूळ किंमत होती, ती 120 झाली, आणि नंतर जो हा 15% वाढलेला आहे ना, हा 15% शेकडा 100 ला नाही वाढलेला, तर तो कितीला वाढलेला, 120 ला वाढलेला. मग 120 च्या 15% किती, तर अशा पद्धतीने काढण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागतो. एक सोपी पद्धत सांगतो. काय करायचं, पहिल्यांदा कितीने वाढलाय, 20 ने वाढलाय, नंतर कितीने वाढलाय, 15 ने वाढलाय. जर हे दोघं सारखे असतील म्हणजे वाढ असेल तर या दोघांचं काय करायचं, तर प्लसचं चिन्ह घ्यायचं, वरती या दोघांचा गुणाकार करायचा, 20 गुणिले 15 आणि भागिले 100 करायचे. शून्य कटला, बे 1 बे, बे 5 10, 5 1 5 आणि 5 3 15. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, 20 अधिक 15 अधिक 3. मग करा यांची बेरीज झाली 38%. म्हणजेच या ठिकाणी जर त्याला एकत्र जर सूट द्यायची असेल किंवा एकत्र जर वाढवायचं असेल तर या ठिकाणी किती टक्के वाढवावं लागेल, 38% वाढवावं लागेल, जे पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. सेम असाच प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलेला आहे खाली. तो प्रश्न काय असेल किंवा त्याचं उत्तर काय असेल हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. जय हिंद.